बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकले. जोतेजवळ येताच त्यांनी हवी तेवढी तट्टाला दिली. तशी घेऊन जोते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुरांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, "बहुत खूप." त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट्टू जोत्याच्या पार झाले, पण खूर भुईला टेकविताना फसले आणि बाळराजांच्या सकट कोलमडून कोसळले. "या अल्ला," म्हणत भितरलेला सैस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकिबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, "जब घोडा फिसलता है तो पहले रिकीब का पैर खुला करने मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घसीटता साथ लेकर दिलचाहा दौड़ता है, बहुत खतरनाक." हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या. "कोसळले तरी उठतात, जोत्यापार अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो. बाळराजांचा निरोप घेणं आहे." म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडलेही. नेताजी, तानाजी, येसाजी, कुडतोजी यांच्यासह खुरच लाख घोडदळ घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झाल्याला 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान देवपूजा आटोपून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वानाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्याची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारतीने "बसा मंडळी" म्हणत आपण जाऊन बाळराजांच्यासह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचे कोणीच खाली बसले नाही. रोजच्या सारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते ते बघताच जिजाबाई चरकल्या. त्यांच्या मनाच्या देवटाक्यावर क्षणात असंख्य कुशंकांचा पालापाचोळा उतरला. थरकत त्या बैठकीवरून उठल्या. कातरल्या सुरात बोलल्या, "मंडळी, खामोशी का? सांगा, आमच्या राजांची काही गैरखबर." तरी जिजाबाईंनी पुरते बोलवले सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी थोपट्यांनी कशीतरी मान वर करून सांगितले, "नाही, राजे बेस आहेत. सुरत लुटून परतीच्या वाट्याला लागल्यात." पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काय नि कसे बोलायचे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून बाळराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलगते उभे राहिले. "मग काय असेल ते पेश करा," जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळोपंत खालमानेने कसेतरी म्हणाले, "माँसाहेब, बंगळूरहून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे." "मतलब?" जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात आकसली. "थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिगिरीच्या रानात शिकारीला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत घोटाळले." आणि काय पंत?" जिजाबाई कळवळून कशातरीच बोलल्या. "आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफड झाली. माँसाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले." निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा प्रयत्न केला. सदरेवरच्या पगड्यांखालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू ओघळले आणि उरावरच्या 12 बंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगरखान्यावरची निशाणकाठी वादळी वाऱ्यात थरथरावी
तशी त्यांची उभी अंगलट थरथर 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 हलू लागली. त्यांची सगळी जानच अशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या डोळ्यासमोर उभी सदर गरगरू लागली. न भेटता न बोलता अशी काही स्वारी पाठमोरी झाली. असे तिडकीने म्हणत जिजाऊने शंभूबाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्याचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या सोशिक मनाचे देवटाके पुरते पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाच्या जिजाऊ थरथरत्या अंगाने आपले तोंड ओंजळीत झाकीत आत निघून गेल्या. सदरीवर एकटेच उभे असलेल्या बाळराजांच्या कानात महंमद सईसची घोडेपारखी जबान घुमून उठली. जब घोडा फिसलता है तो रकीब का पैर खोलने मत भूलना, नहीं तो. आणि ओघळते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभूबाळ जिजाऊंच्या महालाच्या रोखाने धावत सुटले. जी पावले सदा डोळ्याआडच राहिली त्यांचा माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला. मातोश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या. उभा राजगड गडबडून गेला. आपल्या खाजगीच्या कारभाऱ्याला जिजाबाईंनी सतीचे सुपवाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली. राजांच्या राणीवशात कल्लोळ माजला. एकाही राणीत जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती. आपल्या महालाच्या बंद दरवाजाआड हिरवे नेसवान, अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या, मळवटावर भरगच्च आडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या. मोकळ्या झालेल्या माठासारख्या त्यांची नजर शून्यात हरवून गेली होती. राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते. थोरल्या आऊसाहेब पुढे होत मिटल्या दरवाजावर हाताने हलकेच थाप देत बाळराजांनी साद घातली. आम्ही आहोत. शंभूबाळ दरवाजा खोलता. शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंड नेत जिजाऊंना दिलगाव बोलात विचारले. ते थोडा वेळ थांबले, पण आतून दाद आली नाही. थोरल्या आऊ, दरवाजा खोला, नाहीतर डोके आपटू आम्ही दरवाजावर. खोला आऊ, दरवाजा खोला. बाळराजे दरवाजावर थडाथड थाप देऊ लागले. जिजाबाई थरारल्या. खरंच बाळराजे दरवाजावर डोकं आपटायलाही अनमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडौल झाला. कसंबसं उठत होत त्यांनी दरवाजा खोलला. हिरव्या गर्द रानात वाट धुंडाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायांनी एका खोल कड्याच्या तोंडावर असलेल्या गायीगत त्यांची स्थिती झाली होती. झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत बाळराजांनी मान वर उचलली. त्यांच्या टोपातील मोतीलग मागे ओळंबली. डोळ्यातून मोती उघळत असताना ते बोलले. बालभूत्याने जगदंबेला बोलावे तसे तुम्ही आम्हास सोडून जाणार थोरल्या आऊसाहेब. आम्ही येणार तुमच्या संगती. ते ऐकता जिजाबाईंचा ऊर बंद केलेला सारा कड फुटून उमळून आला. वाकून बाळराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हलत स्फुंदू लागल्या. त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रुथेंब बाळराजांच्या टोपातील मोतीलगावर ओघळत त्यांच्या जाम्यात मिसळू लागले. आऊसाहेब, आमचे आबासाहेब येईपर्यंत कुठंच जाऊ नका. बाळराजांनी साकडे घातले. ओसरते हुंदके आवरताना जिजाबाईंनी मान डोलावली. सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखते करण्यात यश घेतलेल्या बाळराजांच्याकडे ममतेने बघत पुतळाबाईंनी आपल्या पाफणीकडा पदराने पुसत्या केल्या. सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सोने, चांदी, रत्ने, मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते. पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते. राजांची उजवी भुवई कमान नबाक घेत राजसंतापाने वर चढली. घोड्यावरूनच त्यांनी आपली नजर उचलून राजगडाला जोडली. पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावरची निशाण काठी गुंडी बघताना मात्र त्यांचा राजसंताप कुठच्या कुठे गेला. चढली भुवई क्षणात पडली. त्यांच्या विजयी मनाच्या
उभार घोड्याला शंखांच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले. त्यांच्या धीराच्या निधडेपणाच्या गोणी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या.